चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन स्वराज्याचे राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक। अनेक राज्यात जात होते, त्या राज्याचा वेषांतर करत होते। मग आपल्या स्वराज्याविषयी, मग आपल्या राज्याविषयी, मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा झालेली, ही चर्चा आणून राजाने या खोलीच्या आतमध्ये सांगितली जायची। पण ती गुप्तता अशी होती की कशी असावी तर बहिर्जीसारखी असावी। आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर आहेत हे घरातल्या पत्नीला पण माहिती नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्तहेर आणि स्वराज्यात कुठल्या मुद्द्यावरती काम करतात। औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले, त्या औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती। म्हणून तर राजे म्हणत होते की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण, तर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकांना स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हटलं जायचं। पण बहिर्जी होणं साधी गोष्ट। एक नेत्रदीप सोहळा रायगडाने पाहिला, राज्याभिषेक सोहळा। या सोहळ्यामध्ये ज्याने ज्याने पराक्रम केले होते, कुणाला सोन्याचे कडे, कुणाला घोडे, कुणाला वाडे इनामामध्ये भेट भेटले होते। पण ज्यांच्यामुळे स्वराज्यावरती येणारी संकट टाळली जात होती, ज्यांच्यामुळे स्वराज्य उभं राहत होतं, त्या बहिर्जींचं राज्याभिषेकाच्या दिवशी का तर गुप्तता बाळगायची। पण 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख आज आपल्या हाताखाली 4 लोक असतील तरी कॉलर काढतात। 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक राजाने वचन दिलं, महाराज हिंदुस्थानाच्या तख्तावरती विराजमान होत असताना मी माझ्या नेत्रांनी पाहण्याकरता राज सदरेमध्ये उपस्थित राहणार। आणि 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक त्यावेळेला दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात उपस्थित होते शेवटच्या आणि सर्वात शेवट बारी आली फकीरांची। बहिर्जी नाईकांनी आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली, महाराजांच्या डोळ्यातून अश्रू त्या फकीराच्या झोळीत पडले। महाराजांनी आलिंगन दिलं की बहिर्जी तुमच्या सारखी लोक या स्वराज्याला लाभलीत, पुन्हा ज्या स्वराज्याचा साम्राज्य विस्तार होतो बघा। आणि आज आपण एखाद्या मंदिराला 4 बॉक्स लादी दिली तरी आपण 4 वेळेला नाव चेक करतो की नाव नीट आले का नाही। पण स्वराज्यासाठी बलिदान दिलं जात होतं, कोणी नावाची पर्वा करत नव्हते। आणि खाली बघा दिसतंय या इमारती, या आहे विजयी स्तंभ। या विजयी स्तंभाचं कारण हे 7 मजली। याच्या 7व्या मजल्यावर ज्या दिवस महाराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवला, विजय प्राप्त केला की 7व्या मजल्यावर एक मोठा भगवा ध्वज फडकायचा, जेणेकरून या गडावरून मगाची साईला 8 गड किल्ले आणि 96 गावांना इशारा दिला जायचा की आज महाराजांनी कुठल्या गडावर विजय मिळवले, पुण्याला विजयी स्तंभ असं म्हणतात। तसंच समोर बघा ते इलेक्ट्रिक पोल दिसतोय, तो कडा दिसतोय ना, तो आहे हिरकणीचा कडा। हिरकणी गोष्ट माहिती आहे ना सर्वांना, तिरणावाची गळून होती दूध घालण्याकरता गडावरली, गडाचा दरवाजा बंद झाला, मग माता कडावरून खाली होते। पुणे मातेची कथा एका जुन्यामध्ये ओळीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे बघा, रेकॉर्ड करते। रायगडावर राजधानती, अहो रायगडावर राजधानती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐकवतेतील हिरकणी या बुरुजाची। अहो वसले होते गाव तळासी वाळुसरे या नावाचं, आणि राहत होत कुटुंब छोट गरीब गवळ्या धनगराच। आई बायको ताणा मुलगा, कुटुंब होत छोटस, आणि शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवाळीच। सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरती, आणि एके दिवशी ध्यानी नाही मणी नाही, कवा सांज वेल ती टळून गेली। सूर्यदेव मावलता झाला बंद गडाचा दरवाजा, आणि मग मनात भ्याली हिरा म्हणाली घरी बाळताण माझ, आणि मग हात जोडून करी विनवणी म्हणे खाली जाऊ द्या म्हणा। गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला, आणि मग बाळाची ती आठवण येता माय माऊली ती वेडी पिसी, आणि तो कडा उतरून खाली जाऊनी बाळाला ती घेई कुशी। आतुरणीय धाडस पाहुणी महाराज देखील स्तंभित झाले, आणि साडी चोळी हिरास देऊनी प्रेमे सन्मानित केले। कडा खाली त्या बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची, म्हणून कथा ऐकू येते अजून तेथील हिरकणी बुरुजाची, तेथील हिरकणी बुरुजाची। कुणासाठी? बाळासाठी माता खाली उतरली। पण मातेची कथा मी 400 वर्षानंतर तुमच्या समोर गायली आणि तुम्ही ती ऐकलीत, ती कुणामुळे हो? छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे।
कारण की श्री सन्मान राजा, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ज्यांच्या दरबारात कधी स्त्री रडली नाही, ज्यांच्या दरबारामध्ये परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जातो, असे महाराज स्वतः त्या धनगराच्या घरी गेले. खणा नारळानं तिची ओटी भरली गेली. त्या धनगराच्या लेकराला महाराजांनी आपल्या कडीवरती घेतलं. पाटण तत्वरांनी नाव ठेवलं त्याचं झुंजारराव. आणि त्या झुंजाररावांना महाराज काय म्हणाले असतील, झुंजारराव या वाघिणीचं दूध पिया आणि मोठ्या मोठ्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना वाघिणीचा दर्जा देणारे विश्वात एकच राजे होते, ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. बोला पुण्यश्लोक शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण गडावरती